पवित्र पवित्र अति थोर दया घन पवित्र परमेश्वरा, महान अशा देवा, सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वरा, तू खरोखर महान आहेस बाबा. तुझी दया आणि कृपा आहे म्हणून आजच्या दिवसात पाहू शकलो पवित्र परमेश्वरा. खरोखर बाबा या ठिकाणी बाबा बहिणीच्या घरामध्ये बाबा सेवकांना घेऊन आलास पवित्र परमेश्वरा. त्यांचे येण्याचे मार्ग तू मोकळे केलेस पवित्र परमेश्वरा. त्यांचा प्रवास सुखकारक केलास. तुला धन्यवाद आणि गौरव. खरोखर बाबा कुठल्या प्रकारची योजना नाही पवित्र परमेश्वरा. या ठिकाणी बापा तू आम्हा सर्वांना एकत्र केलंस बापा. तुला गौरवण्यासाठी उंचवण्यासाठी महान मौका दिलास. तुला धन्यवाद आणि गौरव पवित्र परमेश्वरा. जे काही बापा आम्ही मोठ्या तोट्या शब्दामध्ये बापा तुझे गीत गायलेत पवित्र परमेश्वरा. तुला आळवण्याचा प्रयत्न केलाय पवित्र परमेश्वरा. खरोखर बापा प्रभू परमेश्वरा तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर बापा. आणि अधिक सुंदररित्या गीत गाण्यासाठी तो आमच्या कंठाचा ताबा घे पवित्र परमेश्वरा. आणि खरोखर बापा तो आम्हाला सहाय्य मदत कर बापा. ज्ञान बुद्धी शक्ती सामर्थ्याने भर पवित्र परमेश्वरा. खरोखर बापा प्रभू परमेश्वरा मी कुणीच नाही, काहीच नाही, धूळ माती कचरा आहे पवित्र परमेश्वरा. खरोखर बापा प्रभू परमेश्वरा तू आम्हाला त्या कचऱ्यातून उचलून घेतलंस पवित्र परमेश्वरा. आणि खरोखर प्रभू परमेश्वरा तू आम्हाला दया केलीस, कृपा केलीस पवित्र परमेश्वरा. आमच्यामध्ये कुठल्या प्रकारचं चांगून नसताना पवित्र परमेश्वरा तू आम्हाला सर्वप्रथम दया केलीस. आणि खरोखर बापा तू तुझ्या चरणापाशी तू आम्हाला घेतलंस पवित्र परमेश्वरा. तुझे लेकरू होण्याचा अधिकार तू दिलास पवित्र परमेश्वरा. तुला धन्यवाद आणि गौरव. खरोखर बापा प्रभू परमेश्वरा तू आम्हाला बापा जो दत्तकपणाचा आत्मा दिलास पवित्र परमेश्वरा, जो अभिषेक केलास पवित्र परमेश्वरा, तुला धन्यवाद आणि गौरव. खरोखर तुझ्या रक्ताच्या मोलाने तो आम्हाला विकत घेतलास बापा. तुला आबा बाप हाक मारण्यासाठी बापा तो आम्हाला तो अधिकार दिलास. तुला धन्यवाद आणि गौरव पवित्र परमेश्वरा. महान असा देव तू आहेस बापा. आम्ही या ठिकाणी तुझ्या नावात एकत्र जमलेलो आहोत पवित्र परमेश्वरा. आणि तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर बापा. आध्यात्मिकरित्या तू आमची वाढ कर पवित्र परमेश्वरा. खरोखर बापा प्रभू परमेश्वरा धार्मिकतेमध्ये बापा प्रभू परमेश्वरा वाढण्यासाठी बापा तुझ्या वचनाचे रहस्य घुसकाळण्यासाठी तू आम्हाला सहाय्य मदत कर बापा. सेवकांचा तू ताबा घे बापा. जो निरोप ते घेऊन आलेत पवित्र परमेश्वरा, पवित्र आत्म्याच्या सहाय्याने त्यांना सांगण्यास सहाय्य मदत कर पवित्र परमेश्वरा. मुख त्यांचा असू दे पवित्र परमेश्वरा, शब्द मात्र तुझे असू दे. आणि खरोखर बापा तुझ्या आत्म्याचं कार्य या ठिकाणी होऊ दे पवित्र परमेश्वरा. मानाचा देव तू आहेस बापा प्रभू परमेश्वरा. आम्ही दृष्टी तुझ्याकडे लावली बापा. बहिणीचा परिवार तू आशीर्वादित असा कर बापा. हर एक कमी गटी तुझ्या पवित्र नावात तू काढून टाक पवित्र परमेश्वरा. तुझी पवित्र शांती या कुटुंबामध्ये तू प्रस्थापित कर बापा. सर्वांना एक मन एक अंधकरणाने तू ठेव पवित्र परमेश्वरा. आणि खरोखर बापा तुझं कवच कुंपण देऊन बापा ह्या कुटुंबाचा तू सांभाळ कर पवित्र परमेश्वरा. खरोखर बापा आम्हाला देखील या ठिकाणी तू घेऊन आलास बापा. त्याचप्रमाणे आम्हाला चालण्यास सहाय्य मदत कर पवित्र परमेश्वरा. आध्यात्मिकरित्या अधिक बापा तू तुझ्या लेकराची वाढ कर पवित्र परमेश्वरा. आणि सेवकाला बापा तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेने चालव बापा पवित्र परमेश्वरा. तुझं कवच त्यांना देऊन तू सांभाळ. तुझा बापा प्रभू परमेश्वरा आत्म्याचा अभिषेक त्यांना तू कर. खरोखर बापा प्रभू परमेश्वरा आत्म्याचे प्रेरणेने बोलण्यास त्यांना तू सहाय्य मदत कर. निरोप आम्हासाठी हवा आहे तो तू पाठवून दे. त्याप्रमाणे वागण्यास, वर्तण्यास, कृती करण्यास तू आम्हाला सहाय्य मदत कर. मंडळीतील सर्व विश्वासणाऱ्याचा तू ताबा घे. तुझे निवडलेले लेकर बापा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये असतील सर्वांचा तू ताबा घे. कोणी दुःखात क्लेशात अडचणीत असतील त्यातून त्यांना सोडव बापा. आणि तुझ्या लेकरांचा रक्षण करता मार्गदर्शक तू हो. ज्या ज्या ठिकाणी बापा तुझे लेकर तुझे सेवक बापा सेवा करण्यासाठी जातात त्या सर्वांचे मार्ग तू मोकळे कर. सर्वांचे प्रवास सुखकारक कर बापा. प्रत्येक भाऊ बहिणीचा तू ताबा घे. सर्वांच्या आजार विकारापासून त्यांचं तू रक्षण कर. सर्वांचे प्रवास तू सुखकारक कर पवित्र परमेश्वरा. आजच्या मीटिंगचा तू ताबा घे. इथून पुढचा वेळ काळ मी तुझ्या हाती सोपवते पवित्र परमेश्वरा. छोटीशी विनंती धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड नावात मागते म्हणता येईल. आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, अतिशय धन्य आणि अतिशय आशीर्वादित तुम्ही आहात की देवबाप तुम्हाला भेटायला आलाय. मी धूळ माती राख आहे प्रियांनो. आज आहे उद्या नाही.
आता दिसतोय काही क्षणात जगात नाही, ही माझी अवस्था आहे. पण याच अवस्थेमध्ये असलेल्या मनुष्याकडून प्रभू परमेश्वर आपलं कार्य पवित्र आत्म्याच्या द्वारे करून घेत आहे. आज जगाच्या पाठीवर जेवढे सेवक आहेत त्यांना हीच उपमा आहे, जी उपमा मी माझ्याविषयी वापरलेली आहे. बघा, आज काही सेवक आमच्यामध्ये नाहीत, है ना. काही सेवक जगाच्या पाठीवर पूर्वी होते पण आज नाही. ते प्रभूच्या दरबारात प्रभूची स्तुती आराधना करत आहे. प्रियांनो, प्रभू परमेश्वराने ज्याचं आयुष्य जेवढं ठेवलंय, जेवढे दिवस त्याला या भूतलावर प्रभू परमेश्वराने राहायचा अधिकार दिलाय, तो तेवढेच दिवस या पृथ्वीवर राहणार आहे. त्याने किती म्हटलं ना, मला अधिक या पृथ्वीवर राहायचंय, प्रभूने जो ठराव केलेला आहे त्या ठरावाच्या बाहेर प्रभू पण जात नाही. आणि हे पवित्र शास्त्र देव बाप्पाच्या आत्मेने काही गोष्टी प्रगट केल्यात, काही गोष्टी प्रभूने आपल्या मनात ठेवल्यात आणि त्याला वचन देऊन आम्हाला सांगितलंय की माझ्या मनामध्ये जे गुज आहे ते मी पवित्र जो सेवक आहे त्याला प्रगट करणार आहे. आता प्रभूच्या नजरेमध्ये कोण पवित्र सेवक आहे हे फक्त प्रभूला माहित आहे, आम्हाला नाही कळणार ते. म्हणून प्रभू म्हणला, त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखाल. बोललाय ना वचनामध्ये, फळं जर चांगले असले समजून घ्यायचं की यांच्यावर पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे आणि पवित्र जन यांना प्रभूंनी केलंय. ज्यांचे फळ चांगले नाही समजून घ्यायचं हे फळ कसं आहे. आम्ही किडकं फळ खातो का? कोण म्हणन की नाही मी चांगल्या फळापेक्षा किडके फळं फार खातो, मला खूप आवडतात ते, कारण त्याने माझ्या शरीरात फार एनर्जी येते, म्हणतं कुणी असं? याच्यावरूनच समजून घ्या प्रियांनो, जर आम्हाला एवढी बुद्धी देव बाप्पाने दिली तर देवाने आपल्या अक्कलेने, आपल्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने हे बायबल कसं लिहिलं असेल हे कुणीच समजू शकत नाही. पवित्र आत्म्याशिवाय बायबलच्या वचनाचा उलगडा कोणालाच करता येणार नाही. बघा, एक वचन बघूया आपण. एक विचार अगोदर सांगणार आहे, नंतर संदेशाच्या वचनातून देवबाप बोलणार आहे. इब्रिकराचं पत्र 5वा अध्याय, एक छोटासा विचार आपण बघूया. तो विचार पाहिल्यावर आपण आपल्या संदेशाच्या वचनाकडे जाऊया. अर्चना, वचन वाचताना तिकडे करायचं, एकसारखा माझ्याकडे नाही, सर्व त्रासा हे करायचं. 5वा अध्याय 12-13. इब्रिकराचं पत्र 5वा अध्याय 12-13 वचन. जे तुम्ही इतक्या काळात शिक्षक होण्यास पाहिजे होता त्या तुम्हास देवाच्या वचनाची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकवावी याची गरज आहे. आणि ज्यास जड अन्न सोसत नाही, दूधच पाहिजे असे तुम्ही झालात. 13व, दुधावर राहणारा नीतिमत्वाच्या वचनाविषयी अपरिचित असतो, कारण तो बालक आहे. बस प्रियांनो, 13व वचन विशेष करून आजच्या या वर्तमान काळामध्ये काही विश्वासणाऱ्यांसाठी आणि सेवकांसाठी सुद्धा असं समजू नका की सेवक पूर्णपणे निपुण नाही. सेवकांकरिता पण देवाने 13व्या वचनात आपला आशय प्रगट केलाय. आम्ही बाळकच राहावं असं देवाची म्हणण्याची प्रक्रिया नाही, आम्ही प्रौढ बनावं हे ते वचन या ठिकाणी प्रगट करत आहे. ही भाषा पवित्र आत्मा त्या ठिकाणी व्यक्त करत आहे, पण पवित्र आत्मा बाळकाच्या स्वरूपाचा शब्द त्या ठिकाणी ठेवतोय. आता तुम्ही लहान होते है ना, लहान होते का नव्हते? मी पण लहान होतो. असं नाही की मी जन्मलोय एवढा मोठा झालोय ताबडतोब, मी पण बाळक होतो. हर प्रक्रियेमधून आम्ही
आज या समयामध्ये आलो आहे ना. प्रत्येकाचं वय वेगवेगळं असेल, आहे का नाही. माझं 64 आहे तर जरुरी नाही तुम्ही बसले सर्वजण 64 व्हायचे. कुणाचं 30 आसन, कुणाचं 50 आसन, कुणाचं 46 आसन, कुणाचं 37 आसन, किंवा कुणी 50च्या वर पण असू शकतं. बरोबर. सगळेजण आपापल्या प्रक्रियेमधून आज या स्थितीमध्ये आलेत. कुणी म्हणतं का मी जन्मल्याबरोबर अशा प्रक्रियेत आलो? पवित्र आत्मा देखील आपल्या लेकराला टप्प्याटप्प्याने सर्व काही शिकवायला समर्थ आहे. फक्त विश्वासणाऱ्याने, सेवकाने प्रभू समोर नम्र राहावं. देव मनुष्याकडून नम्र होण्याशिवाय दुसरं काहीच मागत नाही. पण मनुष्य तो प्राणी आहे की तो प्रभू समोर पूर्णपणे नम्र होत नाही. हे बघा, कुणाला जरी कुणाची भाषा कळत नसली, कुणाला जरी कुणाचे विचार कळत नसले, पण प्रभू परमेश्वराला ते कळतात. म्हणून येशू ख्रिस्त नेहमी सदुकी आणि पुरुषांच्या मनामधले विचार जाणून त्यांच्या विचाराप्रमाणे नवीन कराराच्या शुभ वर्तमानामध्ये बोलायचा. आणि हे सदुकी पुरुषांना खटकायचं. ते म्हणायचे हा नेहमी आमच्या विरोधातच बोलतो, आमच्या विचाराशी हा कधीच सहमत होत नाही. म्हणून त्यांनी मारण्याचा कट केला आणि पुढे चालून येशू ख्रिस्ताला त्यांनी मारलं. है ना. बायबल सांगतं ना, जर येशूचे विचार त्यांना पटत असते तर त्यांनी येशू ख्रिस्ताला मारलं असतं का? वधस्तंभावर खेळलं असतं का? कारण ते नेहमी येशू ख्रिस्ताच्या विरोधात असायचे. सदुकी पुरुषी त्या समयात त्या प्रकारे प्रभूच्या विरोधात होते. पण आज आम्ही पण काही माग नाही, आम्ही पण माग नाही. आम्ही पण देव जे सांगतो ते ऐकत नाही. आम्ही आमचंच चालवण्याचा प्रयत्न करतो. हे असं काय, ते तसं काय, याचं काय, त्याचं काय. अरे प्रभू सगळ्याचं उत्तर द्यायला समर्थ आहे. म्हणून वचन काय आलं की 12वं वचन काय आलं, जे तुम्ही इतक्या काळात शिक्षक होण्यास पाहिजे होता त्या तुम्हा देवाच्या वचनाची मुळाक्षरे पुन्हा कुणीतरी शिकवावी याची गरज आहे. निकोदेमाला पण येशू ख्रिस्त भेटला होता. निकोदेम म्हातारा होता आणि जेव्हा येशू बोलायला लागला, निकोदेम देखील घोटाळ्यात पाडला, पेचात पाडला. आणि तो म्हणला मी पुन्हा आईच्या उदरात जाऊन नव्याने जन्म घेऊन बाहेर येऊ का? कळलंच नाही निकोदेमाला. कारण निकोदेमाची बुद्धी त्याला एवढं सांगत होती, तुला नव्याने जन्मायचं ना, परत आईच्या उदरात जावं लागन आणि परत बाहेर यावं लागन. पण येशू या भाषेविषयी नव्हता बोलत. येशू काय बोलत होता निकोदेमाला, तुझा जुना स्वभाव सोडून तुला नवीन स्वभाव घ्यावा लागेल याविषयी येशू सांगत होता. पण निकोदेमाच्या डोक्यातच आलं नाही. त्याला वाटलं आता मी परत कसं काय उदरात जाऊन जन्म घेऊन बाहेर येऊ. म्हणून येशूने पुढे सांगितलं, पाण्या वाचून आत्म्या वाचून जो जन्मत नाही त्याला नवीन जन्म मिळत नाही. मग निकोदेमाला ती भाषा कळली. प्रियांनो, आम्ही ऐकण्याची वृत्ती जर ठेवली ना, पवित्र आत्मा आम्हाला सामर्थ्य देईल. आम्ही ऐकण्याची वृत्ती ठेवली नाही ना, जो आपलंच घोडं पळवितो ना, देवबाप म्हणतो पळव तुझंच घोडं, मी नाही बोलत, तुला जे बोलायचं बोलत राहा. प्रियांनो, प्रभूला ऐकणारे व्यक्ती आवडतात. म्हणून येशू संदेश द्यायचा सदुकी पुरुषांना की त्यांनी ऐकावं, पण ते ऐकतच नसायचे. ते आपलेच नियमशास्त्र येशूला शिकवायचे. आम्हाला मोशेने हे सांगितलं, मोशेने ते सांगितलं. अरे मोशेच्या अगोदर येशू ख्रिस्त होता हे येशू त्यांना त्या समाज सांगायचा, पण ते मान्य नव्हते करत. ते म्हणायचे तू तर आता आलास, आम्ही अब्रामाच्या अगोदर मोशे होता हे आम्हाला माहिती आहे, तू तर आत्ताच आलास आणि तू म्हणतो 46 वर्षाचं हे मंदिर पाडा, मी 3 दिवसात बांधेन. 46 वर्ष या मंदिराला लागले, तू कस काय 3 दिवसात बांधशील? येशू ख्रिस्त हृदयाच्या मंदिराविषयी बोलायचा. ही भाषा त्यांना कळत नव्हती. हीच प्रक्रिया आजच्या समाजात चालली. आज सेवकगण विश्वासणाऱ्यांना जीव तोडून पवित्र आत्म्यातून सांगतात, असं ख्रिस्ती जीवन जगा.
2 बायबलचे वचन जर बाप्तिस्म्याचे दिलेत तर ते प्रभूने त्याच्या गौरवासाठी ठेवलेत, तुमच्या गौरवासाठी नाही ठेवले. ते तुम्ही त्याचा न्याय करावा याच्यासाठी ते वचन नाही ठेवले. एकाला घ्या आणि एकाला सोडा. देवाला कळत नव्हतं का माझे विश्वासणारे एकाला घेणारे आणि एकाला सोडणारे? देवांनी ज्या अनुषंगाने ते ठेवलेत तो देवाचा मनोरथ ओळखा तुम्ही, त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. याच्यामध्ये तुमचा विजय आहे आणि याच्याद्वारे तुम्ही स्वर्गात जाणार. ही भाषा आजही कळत नाही. आजही वादविवाद चालल्यात. डॉक्टरीन 2 आहेत, प्रेषित 2:38 ची एक डॉक्टरीन, मत्ते 28:19 ची एक डॉक्टरीन. कसं वाटत असेल प्रभूला? प्रभूनी 2 डॉक्टरीन ठेवल्या त्या बायबल मध्ये. दाखवा प्रभूनी कुठं 2 डॉक्टरीन ठेवल्यात. प्रभूचा आत्मा सांगतो आज्ञान पण सुज्ञान पण या गोष्टीला 2 बाप्तिस्म्याचे वचन दर्शवतात. आम्ही जन्म घेतल्यावर लहान होतो, आता मोठे येते ना. आम्ही जन्म घेतल्यापासून लहानच असतो तर कळलं असतं का आम्हाला काही? जेव्हा आम्हाला कळायला लागलं तेव्हा आम्हाला समजायला लागलं अरे कसं जगायचं जीवनामध्ये. जवळ आम्हाला कळत नव्हतं तेव्हा आई बापा आम्हाला शिकवित होते, बाळा हे नको करू, बाळा ते नको करू, इकडं नको जाऊ, तिकडं नको जाऊ, असं वागू नको, तसं वागू नको. सांगतात का नाही आई बाप? कशाला सांगतात? बाळाला जर समज असती तर आई बापांनी सांगितलं असतं का हे नको करून ते नको करू? तसं देवबाप आपल्या विश्वासणाऱ्याला, आपल्या सेवकाला सांगतो मी जे सांगतो ते ऐक, तू आपलं मनाचं काही करू नको. पण आज ऐकायला तयार नाहीत काही जण. ते म्हणे नाही आम्ही 2 तुझं एक भाषा ऐकणार नाही, 2 वचन देवले ना आम्ही 2 गोष्टी आणू जगात आणि आणल्यात. पण देवानी पण आपली डॉक्टरीन या बायबल मध्ये ठेवली आणि वचनाचा मुकुट घालून ती डॉक्टरीन आमच्या समोर मांडली आहे. पण किती जणांना ती डॉक्टरीन मान्य होती हे ज्याच्या त्याच्या करण्यावर अवलंबून आहे. ज्यांनी मान्य केली ते आशीर्वादात चाललेत, ज्यांना मान्य नाही ते आजही पेचाच्या घोटाळ्याच्या मार्गाने चाललेत. नाही मला हे नाही जमत, नाही मी हे करणार नाही, यासारखा मी बनणार नाही. नको न बनवू. देव कुठे तुझ्या माग लागलाय की बन म्हणून? जेव्हा वर जाशील तेव्हा देव विचारीन माझ्या वचनाप्रमाणे आचरण केलं का? नाही केलेलं सापडलं, थांबला मग. म्हणून अंगण आणि स्वर्ग प्रभूंनी वर तयार ठेवलंय. वाचनात सगळं दिलंय, फक्त पवित्र आत्म्याने सांगणारा असला पाहिजे तर आम्हाला सांगता येईल. हा झाला एक विचार. आणि त्या वचनाचा अर्धा भाग काय राहिलाय? आणि ज्या जड अन्न सोसत नाही दूधच पाहिजे असे तुम्ही झाला आहात. जे कुणी देवाच्या वचनाशी सहमत होत नाहीत ना त्यांना फक्त दूध लागत आहे. ते जड अन्न नको म्हणतात. नाही नाही हे नाही सोचत आम्हाला. हे प्रेषित 2:38 वचन आम्हाला कधीच सोसणार नाही, कधीच आम्हाला हे वचन मान्य होणार नाही, कधीच आम्ही या वचनाप्रमाणे वागणार नाही. ते जड अन्न आहे. प्रियांनो, देवाच्या वचनाची परिभाषा पवित्र आत्म्याशिवाय कोणी उलगडून सांगू शकत नाही. कुणाला समजो अगर न समजो, कुणाला पटो अगर न पटो, देवाला याच्याशी काय मतलब नाही. देव जे आहे त्याच्या मनात ते सांगतोय, याप्रमाणे बना, तुम्हाला आशीर्वाद भेटन. इथं पण आशीर्वादित होतात, वरती पण आशीर्वादाचा अनुभव घेतात. जो ऐकून शहाणा होईल त्याला स्वर्गात जाता येईल. जो आपल्या मनाने चालत राहील ना, मग प्रभू म्हणन वरती हा मनाने चाललंस ना भाऊ, या आता जरा 1-2 प्रश्नाचे उत्तर दे मला. त्यावेळेला बुद्धीने उत्तर नाही, आत्मा उत्तर देईन त्या ठिकाणी. म्हणून हे शरीर इथंच राहणार आहे, आत्मा घेतला जाणार आहे आणि त्या आत्म्याला एक नवीन शरीर प्रभू देणार आहे. पापी शरीर स्वर्गामध्ये प्रभू घेणार नाही. पुराव्या निशी प्रभूंनी सांगितलंय. प्रभू निस्ता पोपट सारखं नाही बोलत. पुरावा कुठं दिलाय बघूया जरा वाचनातून. 1 कोरिंथीकराचं पत्र 15वा अध्याय
51-52 बघा तिथं पुरावा, जे सांगितलं त्याचा पुरावा. 15 अध्याय. 51-52. पहा, मी तुम्हास एक गुढ गोष्ट सांगतो. आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्व बदलून जाऊ. क्षणात, निमिषात, शेवटल्या करण्याच्या वेळेस. कारण कर्णा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान करावे. बस बघितलं, आपण बदलून जाऊ म्हणजे या शरीरातला आत्मा बाहेर निघन. हे शरीर माती आहे, मातीला जाऊन मिळणार. आम्हाला एक नवीन शरीरामध्ये आमचा आत्मा देवाच्या चरणी आम्हाला उपस्थित करणार आहे. आणि तिथं नवीन शरीर गेलेलं पृथ्वीवरच्या पापी शरीराचं गुणगण गाईन का ते नवीन शरीर. अरे त्या पापी शरीराने नेहमी देवाच्या विरोधात बोलायचं, नेहमी देवाच्या विरोधात चालायचं, नेहमी देवाच्या वचनाचे प्रश्न उभे करायचं. नवीन शरीर ही भाषा बोलणार नाही, पण ज्या पापी शरीरामध्ये जो आत्मा होता तो आत्मा मात्र सांगन त्या शरीरात मी कंटाळलो होतो, मी सांगायचो हे नको करू, हे नको ऐकू, असं वागू नको, याच्यात धोका आहे, पण ऐकतच नव्हतं. बुद्धीनीच जास्त चालायचं, आत्मेची भाषा त्यांनी ऐकलीच नाही. जे प्रियजन बायबल वाचत नाही ना त्यांना आत्मेची भाषा कधीच कळणार नाही. जे प्रियजन बायबल वाचतात पण बायबल समजून घेत नाही त्यांना पण ती भाषा कळणार नाही. नुसतं बायबल वाचलं म्हणजे मी ज्ञानी झालो असं नाही. पवित्र आत्मा बोलतोय का तुमच्या बरोबर? जर पवित्र आत्मा बोलत असला तर प्रभूचे तुम्ही आहात, अन्यथा तुम्ही अजूनही दुधावरचे बाळक आहात. म्हणून 13व्या वचनात सांगितलं, प्रभू बोलला कारण तो बाळक आहे. 50 वय झालंय पण लहान लेकराचीच भाषा बोलतोय. आई बापांच्या हाताला धरून चालण्याची इच्छा धरतोय. 50 वर्ष झालं. ही आहे देवाची बोलण्याची भाषा. प्रियांनो, देव आपल्या लेकराला कधी ऊन ठेवत नाही. म्हणून वचनात सांगितलंय, जो ज्ञानाने उन्हा असेल त्याने माझ्याकडे मागावे, मी मुक्त त्याला ज्ञान देईन, शारीरिक पण देईन, आत्मिक पण देईन. पण किती जणांना आज भूक लागली या ज्ञानाची, हे महत्वाचं आहे. हे आपल्या संदेशाचं वचन नाही, आपल्या संदेशाचं वचन वेगळं आहे. आपण त्या वचनाकडे जाऊया. एक विचार देव बाप्पाने मला दिला, तो विचार मी जसा पण प्रभूने मला सांगायला सांगितलं मी सांगितलं देवाच्या उपस्थितीमध्ये. काढूया आता 1 पेत्र 1 अध्याय 14वं वचन. 1 पेत्र 1 अध्याय 14वं वचन. तुम्ही आज्ञांकित मुले व्हा आणि आज्ञावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनाप्रमाणे वर्तवू नका. तुम्ही आज्ञांकित मुले व्हा, पहिला शब्द दिलाय. आणि जे आज्ञांचं तुम्ही घेऊन चाललेले होते त्याला प्रभूच्या सानिध्यामध्ये सोडून द्यायचा प्रयत्न करीत जा. काही जण आजही जुना स्वभाव सोडायला तयार नाही. जे प्रियजन जुना स्वभाव सोडित नाही ना त्यांच्यामध्ये देव बाप नवीन स्वभाव आणत नाही. जुनं सोडलं पाहिजे तेव्हा नवीन येतं. आणि हे नवीन येण्यासाठी प्रभू म्हणला आज्ञांकित व्हा, म्हणजे ऐका माझं, मी सांगतो तेच ऐका, त्याच्यात काही परिणाम येऊ ते करा. आशीर्वाद देणं माझ्या हातात आहे. पूर्ण नगर जिल्ह्याच्या बाहेर आजही मला प्रेषित 2:38 वचनाच्या प्रमाणावर चांगले चांगले पाळक, चांगले चांगले विश्वासणारे मला नाकारतात. ते म्हणतात त्या पगारीचं नाव नका काढू आमच्या समोर, तो ओनली जीसस आहे, त्याचं आम्हाला काही ऐकायचं नाही. अरे मी कुठं तुमच्या मागं लागलोय?
की ऐकाच म्हणून. माझा देवच तुम्हाला ऐकवायला नाही मागत, मी कशाला माग येऊ तुमच्या. ज्या दिवशी देव तुमची भेट घेईल तेव्हा तुम्हाला कळेल. दिमिश्काच्या वाटेवर शाऊल आपली पद्धत सोडित होता का? ख्रिस्ती लोकांना डांबून तुरुंगात बंद करण्याची प्रक्रिया चालूच होती ना, अधिकाऱ्यांच्या सोबत निघायचा. पण ज्या दिवशी देव दिमिश्काच्या वाटेवर शाऊलाला भेटतो त्या दिवशी शाऊल बदलला जातो. प्रियांनो, प्रत्येकाचा समय प्रभूंनी ठेवलाय, पण ज्याचा समय असेल तोच बदलेल. ज्याचा समय ठेवलेला नसेल ना तो कधीच बदलणार नाही. मग वरती देवबाप विचारणा करील, तू बायबल वाचत होता ना, बायबल वाचत होता ना, किती बायबल तुला कळत होतं? बायबलचं वचन जे सांगायचं त्याप्रमाणे वागला का तू? आत्महत्या तर खरं बोलन. इथं भीती वाटती, अरे मी जर प्रेषित 2:38 कडे गेलो, हे बाकीचे काय म्हणतील, अरे पगारीचा ऐकून हा पण झाला ओनली जीजस. काही जण मला म्हणले, ब्रदर आम्हाला ओनली जीजस नाही बनायचं तुमच्यासारखं. आज जे तुम्हाला नाव आहे ना ओनली जीजस, आम्हाला नाही बनायचं. म्हणलं नका बनू. माझ्या देवाने त्यांच्या घरी जाणंच माझं बंद करून टाकलं. ज्या घरी प्रभू जात नाही ना त्या घरी प्रभूचा सेवक कदापि जाणार नाही. तो सेवक जाईन जो बुद्धीने येईल. बुद्धीची सेवा करणारा जाईल, आत्म्याची सेवा करणारा कदापि त्या रस्त्याला जाणार नाही. तर त्या घरात जाणं तर फार लांबचा प्रश्न आहे. म्हणून आत्म्याविषयी खबरदारीचे वचन मागील संदेशात मी सांगितलंय. मनुष्याच्या पुत्राविरुद्ध बोललं तर क्षमा आहे, पण आत्म्याविरुद्ध जर बोललं तर क्षमा नाही. पण क्षमा होण्याचा पर्याय पण दाखवला वचनातून. कसा पर्याय आहे, देवाने कसा पर्याय ठेवलाय क्षमा प्राप्त करून घेण्याचं, मागील संदेशात देवाचा आत्मा बोललाय. प्रियांनो, मी मागील वचनात काय बोललो मला माहित नाही, पण पवित्र आत्म्याला माहित असतं मी काय बोललो माझ्या विश्वासणाऱ्यांशी. प्रियांनो, आज्ञांकित मुलं होण्यासाठी ना इतका सोपा रस्ता नाही जितका सोपा रस्ता तुम्हाला हे वचन वाचल्यावर वाटतो. रस्त्यामध्ये सैतानाने काटे, कुसळ, लोखंडाच्या मोठमोठाले खिळे टाकलेले. याच्यावर पाय देऊन चालावं लागल. किती जण पाय देऊन चालण्याची तयारी करतात? या पृथ्वीवर सैतानाने सगळं वाईट जाळं टाकलेलंय. या जाळ्यातून प्रभूच्या वचनाप्रमाणे आम्हाला वाट तयार करून प्रभूकडे जाण्याचा रस्ता बनवायचा आहे. किती जण बनवित तसा रस्ता? जे तो रस्ता बनवत नाही मग ते घोटाळ्यात आणि पेचात पडलीत. आणि सर्वात मोठा घोटाळ्याचा पेचाचा प्रश्न काय झालाय? 2 बाप्तिस्मेचे वचन. हा प्रश्न देव बाप्पाच्या येण्या अगोदर पर्यंत सुटला तर बरं आहे, नाही सुटला तर देव बापूवरती उत्तर देणार आहे. याच माझा दास सांगायचा आत्म्याच्या प्रेरणेने, जसं मला बोलायची इच्छा व्हायची तसं सांगत होता. तुम्ही ऐकलं नाही? ऐकलं मग थांबा इथं. आता मी सांगतो याचं उत्तर. आणि जेव्हा प्रभू उत्तर सांगेल ना तिथं किंतु परंतु नाही करता येणार. पण हा दास जर सांगतोय ना लगेच किंतु परंतु, ब्रदर हे असं का, ब्रदर ते तसं का, याचं काय अर्थ आहे त्याचं काय अर्थ आहे, प्रभूला म्हणता येईल का? प्रभू समोर म्हणता येईल? आत्मा म्हणून काय याचा अर्थ काय आणि त्याचा अर्थ काय? आत्म्याला सगळं कळणार आहे, पण प्रभू एक्सप्लेन करून सांगणार आहे. जे तुला कळलंय ना तेच मी तुला रिपिटेशन मध्ये सांगतो. आज आम्हाला ते कळत नाही म्हणून हे वचन दिलंय आम्हाला की याच्यात बघा, याच्यात मी थोडक्यात सांगितलंय, आत्मा तुम्हाला जास्त शिकवीन. म्हणून यहोशूआला मोशे म्हणला होता, रात्रंदिवस हा नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखात ठेव तर तुझा मार्ग यशस्वी होईल, तुझं कल्याण होईल. जर हा ग्रंथ तुझ्या मुखात नसला, याचं मनन नसलं, तुझा मार्ग यशस्वी नाही होणार, तुझं कल्याण पण होणार नाही. हीच परिभाषा आम्हाला पण आहे. आम्हाला काही देवाने आणखी दुसरी नवीन परिभाषा करायला सांगितली का? मनन थोडं का वैना आम्ही केलं पाहिजे प्रियांनो. एका का वैना शब्दाचं, एका का वैना वाचनाचं आम्ही मनन केलं पाहिजे. 2 मिनिटाचं करा तुम्ही.
जरुरीने 2 घंटे करा, 2 मिनिटाचं करा. प्रभू मला 2 मिनिटाचं तरी मनन सांगायचं. अहो, पवित्र आत्मा दयाळू आत्मा आहे, तो सांगितल्याशिवाय राहणार नाही. पण तुमची इच्छा आहे का? तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही देवासमोर स्वतःला सादर करता का? देवासमोर आम्ही स्वतःला सादर करणं गरजेचं आहे. आणि सादर करणं म्हणजे काय? नम्र होणं. जो स्वतःला देवासमोर सादर करत नाही त्याला देव सांगत नाही, तो नम्र नाही. देवाची बोलण्याची भाषा आहे. मला हे काम आहे, मला ते काम आहे, मला याच्यात फार जरुरी गोष्ट आहे. अरे, देवाच्या वचनापेक्षा कोणतीच जीवनामध्ये जरुरी गोष्ट नाहीये. ज्याला ही भाषा कळते ना, तो देवाच्या वचनाच्या बाहेर कधी जायचा प्रयत्न करत नाही. पण ज्याला देवाच्या वचनाची भाषा कळत नाही ना, मग तो कारण सांगतो. मला निरनिराळ्या प्रकारचे विश्वासणारे जीवनात भेटले. असे काही विश्वासणारे भेटले, ते म्हणले, ब्रदर तुम्ही 2 मिनिटाचा वेळ म्हणता, आमच्या जवळ 1 सेकंदाचा वेळ नाही देवाचा ऐकण्यासाठी. म्हणलं, तुमच्यासारखे तुम्हीच. तुम्हाला जर देवाचं 1 शब्द ऐकायचा, शब्द ऐकण्यासाठी वेळ नाही. काही आत्मे इतके देवाच्या वचनाचे कटू झालेत की त्यांना देवाचा 1 शब्द ऐकण्याची वेळ नाही. पण इतर काम म्हणले ना, त्याच्यासाठी भरपूर वेळ आहे त्यांच्या जवळ. त्या गोष्टीसाठी मग ते बघणार नाही किती वेळ चाललाय, किती वेळ गेलाय आमचा. पण देवाचं म्हटलं ना, नाही, आमच्यासाठी फार वेळ कमी आहे देवाचं. वरती ना देवबाप फक्त याचा हिशोब न्याय विचारणार आहे. माझ्यासाठी पृथ्वीवर तू काय केलं, तू जगामध्ये किती वेळ घालवत होता, याचा न्याय नाही देव विचारणार. माझ्यासाठी प्रार्थना केली का? माझं वचन वाचण्यासाठी वेळ दिला का? मी ज्या ज्या आज्ञा तुला देत होतो त्या आज्ञा कटाक्षाने पाळल्या का? हे देवबापू वरती विचारणार रे. तू बगीच्यात किती वेळ जात होता फिरायला, किती वेळ बगीच्यात वेळ खर्च करत होता, हा प्रश्न देव नाही करणार वरती. तू किती प्रवास केला तुझ्या भावी जीवनामध्ये, कोणकोणत्या गावाला गेला, कोणकोणते 2-2, 3-3 दिवसाचे गाव तू प्रवासाने प्रवास करीत गेला, हे नाही प्रश्न देवबाप करणार वर. माझ्यासाठी तू काय केलं. आणि सर्वात मोठं सत्कर्म. सत्कर्म हा शब्द देवबापाने विशेष अनुषंगाने ठेवलाय. आणि त्या सत्कर्मामध्ये देवबापाने इच्छा प्रगट केली की त्या सत्कर्मामध्ये मी खुश होतो. यांनो सांगा, देवाला खुश करण्यापेक्षा मनुष्याच्या जीवनात कोणता समय मोठा आहे? कोणता म्हणता येईल तुम्हाला, देवाला खुश करण्यापेक्षा पण आणखी एक मोठं कार्य आहे. आणि देवबाप एकाच गोष्टीने खुश होतो असं वचन सांगतय. पण विश्वासणाऱ्याला तो शब्द ऐकला की त्याच्या डोक्यात विचार सुरू होतात. काय करू आता मी? हे ऐकलंय, याच्यासाठी काय पर्याय शोधू मी? देवबाप फक्त एका सत्कर्माने सर्वात जास्त खुश होतो. मी असं नाही म्हणत बाकीच्या सत्कर्माने देवबाप दुखी होतो. पण देवाची प्रसन्नता, देवाचा आनंद एका गोष्टीमध्ये देवबाप्पाने ठेवलाय. जसा लुसिफर संगीताच्या द्वारे परमेश्वराला खुश करायचा आणि परमेश्वर लुसिफरचा संगीत ऐकून आनंदी प्रसन्न व्हायचा, तीच प्रक्रिया आजच्या समयामध्ये देवाने थोडी वेगळी ठेवली. आनंद आणि प्रसन्नता तोच शब्द आहे, फक्त क्रिया वेगळी सांगितली. आता लुसिफरच्या काळामध्ये वेगळी होती, या समयामध्ये वेगळी केली प्रभूंनी. आणि ती संधी लुसिफरच्या हातातून काढून घेतली, आमच्या हातात दिली. पण आता या संधीचा आम्ही किती फायदा उचलितो
हे प्रत्येक विश्वासणाऱ्याला देवबाप समजावून सांगतोय. कोणतं सत्कर्म आहे जरा बघू या वचनातून आपण. इब्रिकराचं पत्र 13वा अध्याय 16वं वचन. परोपकार व दान धर्म करणे विसरू नका, कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो. लिहिलंय का तिथं? अशा यज्ञांनी पाळक खुश होतो, संतुष्ट होतो. देवाचा आत्मा म्हणला का पाळक खुश होतो? देव संतुष्ट. कोण संतुष्ट होतो? देव. आता देवाला जर संतुष्ट करायचं तर मग देव जर तुम्हाला किती देतो? देव किती देतो तुम्हाला? 5 रुपये देतो का महिन्यासाठी? 5 रुपयात घर चालवा, अख्खा महिना चालवा 5 रुपयात, आणि त्याच्यातच मला पण संतुष्ट करा. आहे का कोणता परिवार असा की 5 रुपयामध्ये महिनाभर त्यांचं चालतंय? नाही. आजच्या समयामध्ये किती देतोय प्रभू? विश्वासणाऱ्यांना किती देतोय? अहो नेहमी कोणाला 10,000, 20,000, 30,000. काहींच जशी हुद्दा असन, जसं काम असन तसा पैसा आहे का नाही? बरोबर आहे ना? का खोटं बोलतोय मी? पण जेव्हा देवाला द्यायचा प्रश्न येतो तेव्हा मात्र किती काढून ठेवलं जातं देवासमोर. अरे पाळक आले, पाळकाला देतो आपण, देवाला थोडी देतो. त्या पाळकाला जादा कशाला द्यायचं? पण देव म्हणतो तिथं मी संतुष्ट होतोय. बाळक नाही संतुष्ट होत, मी संतुष्ट होतोय. आणि हे सत्कर्म ज्याच्या नावे जास्त आहे त्याला वरती जास्त आशीर्वाद आहे. अहो 9% देवबाप्पाने तुम्हाला खर्च करण्याचा अधिकार दिलाय. 1% देवबाप म्हणतो मला द्या, पण आजचा विश्वासणारा देवाला 1% देत नाही. आणि त्या 1%ला देवाने नाव काय दिलंय? दशमांश नाव दिलंय. आजचा विश्वासणारा, काही विश्वासणारे देतात, पण काही विश्वासणारे म्हणतो देवाला काही पैसे लागतात का? देव आम्हाला द्यायला बसलाय, आम्ही काही देवाला द्यायला बसलो का? देवाने जर द्यायचं बंद केलं तर मग काय करतात? टाळ्या वाजवावं लागतात. मग प्रियांनो, मनुष्याला समजूच नाही राहिलं, आणि सेवक सांगते तर ते ऐकून नाही राहिले. ते म्हणते यांचं काय ऐकायचं, हे नुसतं दशमांशाची भाषा बोलतात, नको यांचं ऐकायला. येशूने आपल्या सेवा कार्यामध्ये कैसाराला आपला कर दिला. का दिला? तो म्हणू शकत होता ना मी देवाचा पुत्र आहे, मला काय कर देण्याची गरज आहे? दिला नाही येशूने कैसाराला कर? दिला का नाही? सांगतं ना वचन की येशूने कैसाराला कर दिला. आणि येशू काय बोलला त्या कराच्या भाषेला? जे जगाचं आहे ते जगाला द्या, जे प्रभूचं आहे ते प्रभूला द्या. प्रभू जर तुम्हाला पैसा देतोय, 9% तुम्ही जगाच्या जे काही संसाराचं आहे त्याच्यासाठी खर्च करा, 1% देवाला द्या. पण आजच्या विश्वासणाऱ्याला जमतंय का हे? प्रियांनो, देवाचं वचन नेहमी, देवाचा आत्मा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याशी बोलतो, पण किती जण ते करण्यासाठी तयार होतात. म्हणून वचनात आणखी एक परिभाषा प्रभूने सांगितली. काय परिभाषा सांगितली बघूया जरा वचनातून. 1 पेत्र 3रा अध्याय 17वं वचन. चांगले करूनही दुःख सोसावे अशी देवाची इच्छा असली तर वाईट करून दुःख सोसण्यापेक्षा ते बरे आहे. प्रियांनो, काही जणांच्या जीवनामध्ये चांगलं करूनही त्यांच्या जीवनात नेहमी वाईटच समोर येतोय. काही जणांनी तर म्हणलेले आहे आम्ही दशमांश देऊ नये पण आमचं चांगलं झालं नाही.
अरे तुम्ही चांगलं करू नये, जर देवाच्या मनात असलं तुमचं वाईट व्हावं तर ते चांगलंय. वरती फार मोठा आशीर्वाद तुमच्या नावे लिहिलाय. इथं दुःख भोगा. येशू ख्रिस्त देवाचा पुत्र असून फुलाच्या बिछाण्यावर बघितलं का येशूला झोपताना? लिहिलंय का कोणत्या शिष्यांनी की आम्ही येशूला एकदा तरी फुलाच्या बिछाण्यावर झोपलेलं पाहिलंय? येशूची अवस्था काय होती बघा, वचनातून दाखवतो. मत्ते शुभवर्तमान 8वा अध्याय 20वं वचन. ही येशू ख्रिस्ताची अवस्था होती. येशूने स्वतः सांगितले आपली अवस्था. येशूने त्याला म्हटले, खोकडास बिळे व आकाशातील पाखरास कोटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयास ठिकाण नाही. ही आहे येशू ख्रिस्ताची अवस्था. देवाचा पुत्र असून तो स्वतः सांगतोय माझी अवस्था या पृथ्वीवर अशी आहे. देवाने ठेवली का आमची अवस्था अशी? दिलंय ना देवाने आम्हाला घर, छोट का व्हायना, उघड्यावर ठेवलंय का देवानी? दिलंय ना अंगावर कापडा. देतोय ना देव वेळच्या वेळेला अर्धी भाकर का व्हायना, जरी एक नाही तर अर्धी भाकर तर देतोय ना. तुमच्या शरीराला तृप्त करतोय ना. अहो देव बाप्त आकाशातल्या पाखरांना, प्राण्यांना, सगळ्यांना तृप्त करतो. कोणालाच उपाशी झोपवित नाही आमचा प्रभू. का झोपवित नाही? कारण प्रभू जाणतो यांना निर्माण करणारा मी आहे. म्हणून ते सर्वांना जेवण दिल्याशिवाय रात्रीची निद्रा देत नाही. कोणता पक्षी म्हणतो का मी उपाशी झाडावर बसलोय? ठीक आहे, पक्षाची भाषा आपल्याला कळत नाही, पण पक्षी देखील देव बाप्पाचं गुणगान करतात. कधी करतात माहिती का? पक्षी देव बाप्पाचं गुणगान करतात. कधी करतात माहिती तुम्हाला? नाही माहिती? अहो काही प्रियजनांना तर पक्षाच्या आवाजाने जागे होतात. पाठ पाठ कोणाचा आवाज येतो? निरनिराळे पक्षी देव बाप्पाला धन्यवाद देतात. आम्हाला दिवसभर सांभाळलं, जेवण दिलं, पण आता नवीन दिवस आम्ही बघायला लागलो. पहाट झाली, आता दिवसभर आम्हाला आमच्या पोटाला भरपूर दे आणि तुझ्या सानिध्यात आम्हाला ठेव. दुसऱ्या पक्षाने आमच्यावर झडप घालून आम्हाला घेऊन जाऊ नये. बैरसासाना आहे ना, बैरसासाना खातो का पिरू वगैरे, त्याला नुसतं मांस लागतं. या घातक पक्षापासून आमचं रक्षण कर. आम्हाला पोटभर दे जेवण आणि रात्रीची विश्रांतीपर्यंत आमचा सांभाळ कर. हे गुणगान पक्षी आपल्या शब्दाने देव बाप्पाला देतात. ती भाषा आपल्याला कळत नाही, पण ते देवाचा धन्यवाद केल्याशिवाय राहत नाही. पण असे काही विश्वासणारे आहेत प्रियांनो की ते पहाटेची प्रार्थना सुद्धा करत नाही. प्रार्थनेने सुद्धा ते दिवसाची सुरुवात करत नाही प्रियांनो. असे विश्वासणारे आहेत आणि म्हणतात प्रभू आल्यावर मी जाईन स्वर्गात. घेईन का प्रभू त्याला स्वर्गात? किती भ्रमामध्ये चाललाय. या भ्रमातून विश्वासणारे बाहेर यावत म्हणून सेवकांची नियुक्ती प्रभूंनी केली. पण प्रभूंनी पण त्या सेवकाला तिथं जायचं सांगितलंय जिथं देव बाप्पाने आपले लेकरं स्वर्गात यायचं ठरवलंय. म्हणून देव बाप बोलताना बोललाय, बोलवलेले पुष्कळ आहे, निवडलेले थोडे. देवाला स्वर्गामध्ये थोडेच लोक लागतात प्रियांनो. ताऊन सलाकून दुःख भोगणारे, जे आता वचन वाचलं, चांगले करूनही मी दुःखच भोगतोय, असे लोक निवडलेले प्रियजन आहेत प्रभूच्या नजरेत. पण असे लोक पण कधी कधी डाळ मारतात बर का. आपला विश्वास हरवण्याच्या प्रक्रियेला जायला लागतात. आता मी तर प्रत्यक्षात नाही पाहिलं, काही जण दाशमोहन देत होते, काही जणांनी दाशमोहन देणं बंद केलं. हे मी काही डोळ्यांनी पाहिलं नाही, हे मी काही डोळ्यांनी पाहिलेलं नाही. पण हे माझ्या आढळण्यास आलंय बऱ्याच ठिकाणी काही जण देवाचा हिस्सा देवाला देत नाही. ही प्रक्रिया मी पाहिली. पण काही जण दाशमोहन देत होते, आम्ही दाशमोहन देणं देवाला बंद केलंय. असे विश्वासणारे मी आजपर्यंत पाहिले नाही, त्यांच्या मुखातून हे शब्दही ऐकले नाही.
जे मी नाही ऐकलं ते मी कशाला सांगू तुम्हाला प्रियांनो. पण ज्यांनी दशमवून दिलं नाही ना ते लोक मला भरपूर देवाने दाखवले. जे दशमवून देत नाही ना प्रियांनो ते देवाच्या पैशाची चोरी करतात. देवाला देण्यासाठी ज्याचं मन कठीण होतं ना संसार यात्रेत देव पण त्यांना मन कठीण प्रसंगातून घेऊन जातो आणि मग ते दावा करतात करा ना याच्यासाठी प्रार्थना, करो ना त्याच्यासाठी प्रार्थना. अहो तुम्ही देवाला खुश केलं तर देव तुम्हाला निराश करीन का? हे सांगण्यासाठी सेवक आहेत. पण आज सेवकाशी हुज्जत केली जाते, वादविवाद केला जातो, कुरकुर केली जाते. अहो हे आता तर प्रेषित 2:38 वचन सांगतात, आम्हाला हेच वचन ऐकायचं नाही आणि हेच वचन सांगायला येतात. अरे त्या वचनामध्येच तुम्हाला स्वर्ग जाण्याचा अथॉरिटीचा पास ठेवलाय प्रभूंनी. काय येशू ख्रिस्तानी हे वचन सांगितलं नाही? प्रेषित 2:38 वचन. सगळी सेवा येशू ख्रिस्तानी केली. एवढे एका वचनाची सेवा येशू ख्रिस्तानी का केली नाही? कारण देवाच्या आत्मेने नियुक्त समय ठरवून ठेवला होता की या समयामध्ये मनुष्याच्या मुखातून हे वचन मी बोलणार आहे. ते वचन बोलण्याची परवानगी पित्याने येशू ख्रिस्ताला दिली नव्हती. म्हणून येशू नेहमी म्हणायचा मी पित्याच्या नावाने आलोय, पिता जे सांगतो तेच मी करतो. बोलत होता ना येशू. येशू म्हणत होता का मी माझ्या मनाने आलोय जगात मनाचं बोलतोय तुमच्याशी? इतका आज्ञाधारक आमचा येशू ख्रिस्त होता. मग आम्ही किती आज्ञाधारक झालं पाहिजे? किती झालं पाहिजे? आज तर एका वचनाची कुरकुर. काही जणांना तर वाटतं प्रेषित 2:38 वचन बायबल मध्ये नसतं तर सर्वात बेस्ट काम झालं असतं, काहीच घोटाळाच झाला नसता. प्रियांनो देवाने त्याचं गौरव त्याच्या समयामध्ये प्रगट व्हावं यासाठी ते ठेवलंय वचन. म्हणून ते पेंटिकॉस्टच्या दिवशी आलं. येशू स्वर्गात गेल्यावर आलं ते वचन. येशू ख्रिस्त जोपर्यंत पृथ्वीवर होता पण येशू ख्रिस्ताने या वचनाची घोषणा केली. येशू म्हणला हे वचन पूर्ण होणार आहे पण हे वचन पूर्ण सांगायचा अधिकार मला पित्याने दिला नाही म्हणून मी तुम्हाला सांगत नाही. बघा येशू कसा बोलला वचनातून दाखवतो. तुम्ही नको म्हणायला अरे ब्रदर बोलले पण वचन नाही दाखवलं. कोणतं वचन होतं? योहान शुभवर्तमान 14वा अध्याय 16वं वचन. मी पित्याला विनंती करीन मग तो तुम्हास दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे म्हणून. बघितलं, मी पित्याला विनंती करीन म्हणजे पित्याने येशू ख्रिस्ताला हे वचन पूर्णपणे सांगायची परवानगी दिली नव्हती. पण येशू ख्रिस्त जगातल्या लोकांना मध्यस्थी करून सांगत होता मी पित्याला विनंती करीन जरी जगामध्ये असताना मला हे वचन सांगण्याची संधी तू दिली नाही पण मी स्वर्गात गेल्यावर पित्याला म्हणन की आता तरी कोणावर तरी हे वचन पाठव आणि कोणाच्या मुखातून तरी या वचनाचा अर्थ अखिल जगाला कळू दे. आणि तो समय पेत्राच्या नावावर देव बाप्पांनी लिहिला होता. 12 शिष्यातून का पेत्रच उभा राहिला पेंटिकॉस्टच्या दिवशी? 11 शिष्यांना का उभं राहता नाही आलं? कारण पवित्र आत्म्याने ज्याला द्यायचं ठरवलं होतं तोच उभा राहिला. ज्यांना ठरवलं नव्हतं ते बसून राहिले. तसंच प्रियांनो देव बाप्पाने ज्यांना स्वर्गात घ्यायचं ठरवलंय त्यांना देवबाप प्रेषित 2:38 वचनाविषयी सर्व सांगणार आहे. ज्यांना सांगितलं जाईल पण ऐकणार नाहीत त्यांचा न्यायवर निश्चित आहे. आणि ते जरी म्हणले आम्ही न्यायाच्या प्रक्रियेत येऊ शकत नाही मग त्यांचा पिक्चर ओपन होईल पृथ्वीवरचा. प्रेषित 2:38 वचनाविषयी काय बोलत होते तुम्ही? काय करत होते? बघा हा पिक्चर, हा साक्षीदार राहणारे पृथ्वीवरचा त्यांचा पिक्चर आणि त्या पिक्चराप्रमाणे वर न्याय होईल त्यांचा.
येत होते ना सेवक, सांगत होते ना वचन, तुम्ही काय काय करत होते सेवकाबरोबर? लगेच तिथं दिसन, अरे सेवकाला लगेच कशाला आले आमच्या घरात, आम्हाला हे वचन चलत नाही, आम्ही हे वचन मानणार नाही, या वचनाप्रमाणे वागणार नाही, आम्ही मरू पण प्रेषित 2:38 बाप्तिस्मा घेणार नाही, इथपर्यंतची भाषा काही विश्वासणारे मला बोलले. म्हटलं बापरे, मरायची तयारी आहे पण प्रेषित 2:38 वचनाचा बाप्तिस्मा घेण्याची तयारी नाही. सांगा प्रियांनो, ज्यांनी असे उद्गार काढले असतील त्यांच्याविषयी देवबाप काय वर विचार करत असन? त्यांना वाटतं आम्ही पाळकाला म्हणतो, ते पाळकाला बोलल्याने काय होत आहे, आम्ही येशूला थोडी बोलतो. पण पाळक कोणाच्या नावाने आलाय तुमच्या घरात? पाळक स्वतःच्या नावाने आलाय का तुमच्या घरात? कोणाच्या नावाने आलाय? कुणी पाठवलंय पाळकाला? प्रभूच्या आत्म्याने पाठवलंय, म्हणून प्रभूचा आत्मा पाळकाला म्हणतो सांग यांना ये, पण ऐकणाऱ्यांना ते कळत नाही. म्हणून येशू पण बोलला आपल्या शुभ वर्तमानाच्या काळामध्ये, मी जे बोलतो तुम्हाला कळत नाही. पण काही शिष्य म्हणले नाही, तू जे काय बोलतो मला कळतो. आणि ही भाषा बोलणारा जास्त करून कोण होता? पेत्र होता. कोण बोलायचं जास्त करून ही भाषा? पेत्र बोलायचा. म्हणून पेत्राने 3 वेळेस प्रभूला नाकारलं, पण पश्चाताप करून त्याने प्रभूला संतुष्ट केलं. म्हणून त्याला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या दिल्या. आज आमच्यासाठी काय सांगितलंय प्रभूंनी? पश्चाताप करा. काही जण बाप्तिस्मा घेऊन पण मागचा स्वभाव सोडित नाही. म्हणतात आम्ही प्रेषित 2:38 वचनाचा बाप्तिस्मा घेतलाय, पण वागणं तेच आहे जे पूर्वी वागत होते. काय तुमचा बाप्तिस्मा झालाय? काय तुम्हाला पवित्र आत्म्याने सहाय्य केलंय? मग ज्याचा प्रेषित 2:38 वचनाच्या प्रमाणावर बाप्तिस्मा होतो त्याच्यामध्ये बदल झालेला दिसलाच पाहिजे, तर त्याला पवित्र आत्मा मिळाला. जर त्याच्यामध्ये बदल होत नाही, मागच्याच गोष्टी तो हाही बाप्तिस्मा घेऊन चालतोय, त्याला कुठला आत्मा देवाने दिलाय? इथं बसलेले प्रियजन प्रेषित 2:38 वचनाच्या प्रमाणावरचे आहेत ना? तुम्ही म्हणू शकता का आम्ही मत्ते 28:19 वचनाच्या प्रमाणावरचे आहेत? म्हणता येतंय तुम्हाला? परंतु याच्यात रेकॉर्डिंग चालली ना, हा संदेश पूर्ण महाराष्ट्रभर जाणार आहे. सगळेच प्रेषित 2:38 वचनाच्या प्रमाणावरचे ऐकणार आहेत का हा संदेश? मत्ते 28:19 प्रमाणावरचे जास्त करून ऐकणार आहेत ना? पण देवबाप बोलायला घाबरतो का? मला धैर्य देतोय ना, बोल बाळा, घाबरू नको. जरी इथं तू प्रेषित 2:38 वचनावरच बोलतोस, पण हा संदेश अख्ख्या महाराष्ट्रात जाणार आहे. आणि जे कुणी या वचनाचा नाकार करतात, कदाचित ऐकून त्यांचा आत्मा जागा होईल आणि ते या वचनाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतील. सांगा, फक्त अहमदनगर मध्येच प्रेषित 2:38 वचनाचा सेवक आहे का? महाराष्ट्रामध्ये कुठंच नाहीत का या वचनाचे सेवक? जेवढे जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये, एक ना एक सेवक आहे प्रेषित 2:38 वचनाच्या प्रमाणावरचा. देवबाप्पाने अन्याय नाही केलेला प्रियांनो. हर ठिकाणी या वचनाची सेवा करणारा सेवक पण आहे आणि विश्वासणारा पण आहे. असं नाही की हे फक्त नगर जिल्ह्यामध्येच आहे, नगर जिल्ह्याच्या बाहेर नाही. असं सर्व ठिकाणी हे बी देवबाप्पांनी टाकलंय. पण किती जण या बीचा उपयोग आपल्या जीवनात करतील हे विश्वासदाऱ्यावर प्रभूंनी ठेवलंय. म्हणून सेवक आजही अंतिम समयामध्ये हे वचन सांगायला येतंय ना. तुम्ही या वचनातले तरी देवबाप्पाने मला आणलंय ना. केलं का देवबाप्पाने भेदभाव? अरे हे तर त्याच वचनातले, कशाला माझ्या दासाला पाठवू? इथं ज्या गोष्टी या दासाला माहिती, यांना थोड्या बहुत माहिती, कशाला दासाला पाठवू असं म्हणलं का देवाचा आत्मा? कारण देव नेहमी आपल्या लेकराला अधिक अधिक देण्याची तयारी ठेवतो. हे समजून घेतलं पाहिजे प्रियांनो. म्हणून आत्म्याची भाषा, बुद्धीची भाषा पाऊल बोललाय वचनामध्ये. प्रियांनो, देवाच्या सेवकाला ना
एकदम हलक्यामध्ये काही विश्वासणारे आज घेऊन राहिले. काही जण त्यांची शारीरिक परिस्थितीमुळं हलक्यात घेऊन राहिले. हा हलक्यात त्या सेवकाला घ्या ज्याच्या जवळ वचन नाही. ज्याच्या जवळ वचन आहे ना प्रियांनो, त्या दासाला कधीच हलक्यामध्ये घेऊ नका. त्या दासाचे मुखातून जी वाणी बाहेर येईल ती वाणी ऐका आणि त्या वाणीप्रमाणे आपलं जीवन सुधारण्याचा प्रयत्न करा. पण ज्याच्या जवळ वचन नाही ना, मग तो हलक्यामध्ये आहे. देवाने सांगितलंय ना वाचनामध्ये जीवन आहे, सांगितलंय ना. कशाला हे पवित्र शास्त्र दिलंय? काही जण तर हे पवित्र शास्त्र वाचित नाही, काही जण तर एक अध्याय 24 तासामध्ये वाचित नाही. इथपर्यंत विश्वासणारे मी पाहिले. प्रियांनो, प्रेषित 2:38 वचनाच्या प्रमाणावरचे प्रियजन जर 24 तासात एक अध्याय वाचित नसतील ना, त्यांच्या सारखे दुर्भाग्य कुणी नाही. मग किमान प्रेषित 2:38 वचनाच्या प्रमाणावरच्या प्रियजनांनी 24 तासामध्ये एक तरी अध्याय वाचलंच पाहिजे. जर तुम्ही वाचत नसताल तर तुमचं आत्मपरीक्षण करा की तुम्ही प्रभूमध्ये कसे चाललात. देवाचा सेवक आहे ना, आत्म्याच्या प्रेरणेने येतो ना. तुमची आत्म्याची परिस्थिती सध्या काय आहे ते दाखवण्यासाठी येतो. सांगा, दर महिन्याला येतोय ना मी, एकदाच का नाही पाठवलं प्रभूंनी? देवाचा आत्मा का नाही मला म्हणला, बाळा एकदा बस बंद करून टाक, आता परत जायची गरज नाही त्यांच्याकडं, त्यांना सगळं समजलंय. कारण देवाच्या आत्म्याला माहिती आहे माझ्या लेकराला माझी भाषा समजणार नाही. आदामालाच कळली नाही भाषा. किती सोप्या भाषेत आदामाशी बोलला होता प्रभू, मधल्या झाडाचं फळ खाऊ नको. किती सोपा शब्द सांगितला होता, नाही कळला आदामाला. सैतानाने हवेला कळवला त्या मधल्या झाडाच्या फळाचं काय रहस्य आहे, आणि हवा भुरळली गेली. प्रियांनो, ध्यान देऊन ऐका एक वाक्य. हर स्त्री आपलं घर बनवू शकते आणि हर स्त्री आपलं घर मोडू पण शकते. कारण एदेन बागेमध्येच परमेश्वराने या गोष्टीचा अनुभव घेतला की मनुष्याचा पुत्र जो आदाम बनवला होता आपल्या हाताने, तो कुणाच्या द्वारे बोलावला गेला? हवेच्या द्वारे बोलावला गेला ना. आदाम म्हणला की मी स्वतः जाऊन ते फळ खातो? लिहिलंय बायबल मध्ये, आदाम स्वतः गेला, ते फळ तोडलं, खाल्लं आणि म्हणला हवेला, अरे मी ते फळ खाल्लंय म्हणला असं? मनुष्य पुरुषाचा स्वभाव आहे ऐकणं. स्त्री तेवढं ऐकत नाही जेवढं ऐकायला पाहिजे. पण स्त्रियाचा एक गुणधर्म देव बाप्पाला दिसला, स्त्रीला देवाच्या चरणी बसणं खूप आवडतं. म्हणून बघा मीटिंग मध्ये, चर्च मध्ये कोणाची संख्या जास्त असते? आहे ना? आहे ना जिवंत उदाहरण का खोटं आहे काही? पुरुषामध्ये करण्याची वृत्ती आहे, स्त्रीमध्ये फक्त ऐकण्याची वृत्ती, पण करण्याची नाही. आदामाने हवेला सांगितलं नसन का ते मधल्या झाडाचं फळ खाऊ नको म्हणून देव बाप मला म्हणला असन का नसन? एवढं सांगून पण तिने आदामाला ते फळ खायला मजबूर केलं का नाही? म्हणून स्त्रीच्या हातामध्ये घर बसवणं, घर उजाडणं. आणि जी स्त्री आपलं घर बसवते ना, तिला देवाच्या आत्म्याने सद्गुणी स्त्री हा शब्द देऊन त्या स्त्रीचा बहुमान केलाय. जी स्त्री आपलं घर उजाड करते ना, तिला मूर्ख स्त्री नाव दिलंय प्रभूंनी. म्हणून प्रियांनो, देव बाप्पाने सगळ्यांना सगळ्याच्या परीने दिलेलं आहे. फक्त ते ओळखलं पाहिजे मला देवाने काय दिलंय. दर महिन्याला तुम्ही बसतात ना देवाच्या चरणी, बसतात का नाही? तुम्ही म्हणू शकता का नाही ब्रदर आम्ही नाही बसत दर महिन्याला तुमच्या संदेशाला? म्हणता येईल तुम्हाला. पण आज जर देवबाप म्हणतोय
आमच्या यताई फक्त मागच्या वेळेस आले तेव्हा संदेश झाला नाही. आजपासून आमच्या ताईंचं नाव जोडलं. या अगोदर आमच्या या बहिणीचं नाव नव्हतं त्या लिस्टमध्ये. तुम्ही जे इथून मागं ऐकलं त्या सांगितलेल्या गोष्टीपैकी 100पैकी 10% तुम्ही काय देवासाठी केलंय आठवा. घरी गेल्यावर आठवा. देवबाप 100% बोलला, आम्ही देवासाठी 10% केलंय का कोणतं? पवित्र आत्मा आठवण करून देईल. तुमच्या बुद्धीला नाही स्मरण होणार, पण पवित्र आत्म्याची मदत मागितली, पवित्र आत्मा लगेच दाखवेन. मी एवढं सांगितलं, तू किती केलं सांग. मग तुमचं बुद्धी तुम्हाला साक्ष देणारे आम्ही याच्यातलं काहीच केलेलं नाही. प्रियांनो, एक अध्याय जर वाचला ना तुम्ही देवाच्या संपर्कात आणि देव तुमच्या संपर्कात. देव नेहमी तुमच्या संपर्कात राहायला मागतो, म्हणून हे बायबल दिलंय आम्हाला. पण आज याच्या संपर्कामध्ये काही जण नाही. काही जण म्हणतात, ब्रदर आम्हाला 2 मिनिटाचा वेळ नाही बायबल वाचायला, बाकीच्या गोष्टी करायला 24 तास वेळ आहे, पण देवाचं वचन वाचायला 2 मिनिटाचा वेळ नाही. सांगा त्या व्यक्तीसारखा दुर्भाग्य व्यक्ती कुणी असन का प्रभूच्या नजरेमध्ये, ज्याला 2 मिनिटाचा वेळ बायबल वाचण्यासाठी मिळत नाही? प्रियांनो, ह्या अंतिम समयामध्ये तुम्हाला वाटन की हा रसगुल्ले गुलाबजामुनच आम्हाला मिळावे. आता रसगुल्ले गुलाबजामुन कमी, मिरची जास्त येणार आहे देवबाप. कारण मिरचीनी तरी तुमच्यामध्ये सुधारणा होईल. आता गुलाबजामुन रसगुल्ल्याचा समय गेला निघून, कारण आता तारणारा येणार आहे आम्हाला घेऊन जाण्यासाठी. त्याला नीटनेटकेच त्याचे प्रियजन झालेले पाहिजेत. म्हणून गुलाबजामुन पण भेटन, पण ती कमी भेटन, मिरची जरा जास्त भेटन. का भेटन? कारण तुमची आत्मिक वाढ चांगली व्हावी म्हणून मिरची भेटन. समजून घ्या तुम्ही प्रेषित 2:38च्या वचनावरचे विश्वासणारे. तुम्हाला सगळीच भाषा सांगावा असं देवाला योग्य वाटत नाही. काही गोष्टी तुम्हाला समजतात की या वाक्याचा अर्थ देवाला आम्हाला काय सांगायचं आहे. जो समजून घेऊन पण वागत नाही ना तसा, त्या व्यक्तीला प्रभूने काय नाव द्यावं सांगा. ज्या व्यक्तीला पवित्र आत्मा समजवून सांगतो पण तो व्यक्ती तसं करत नाही, त्या व्यक्तीला प्रभूने काय नाव दिलं पाहिजे? डुकरं आणि कुत्री. नाही, एवढा भयंकर शब्द प्रभू नाही देणार. वचनात लिहिलेले ना. ते कोणासाठी लिहिलंय? जे प्रभूला सोडून देतात त्यांना. ते तुम्ही सोडे का प्रभूला? नाही. म्हणता येईल का तुम्हाला की आम्ही प्रभूला सोडून दिलंय? ते डुक्कर आणि कुत्र ना, जे प्रभूला सोडून देतात त्यांच्यासाठी वापरलाय तो शब्द. जे प्रभूला धरून चालतात त्यांच्यासाठी डुक्कर आणि कुत्र शब्द नाही वापरला प्रभूंनी. प्रभूंनी वचन आपलं ना योग्य ठिकाणी ठेवलंय. कोणत्याही ठिकाणी कोणता शब्द प्रभूंनी नाही दिला. जे प्रभूला मानित नाही त्यांना देवाने ती उपमा दिली डुकराची आणि कुत्र्याची. अरे याला स्वच्छ केले पण हा घाणीत जातो. एखाद्याला देव कळू नाही पण देवाप्रमाणे वागत नाही, त्याला आध्यात्मिकरित्या मग डुक्कर आणि कुत्र ही उपमा दिली देवानी. तुम्ही सोडे का प्रभूला? नाही. आहे का म्हणायची ताकद की आम्ही प्रभूला सोडे? नाही. जर तुम्ही प्रभूला सोड नाही तर तुम्ही डुक्कर आणि कुत्र नाही. तुम्हाला सुधारण्याची संधी आहे, म्हणून तर वचन ऐकतात ना तुम्ही. म्हणून तर सेवक येतोय ना. का सेवक वेळ घालवायला येतोय? प्रवास करायला येतोय. चला नगरहून इतक्या लांब कसा प्रवास होतो बघतो मी. देवाचा आत्मा बोलायला लागला ना, देवाचा आत्मा क्लिअर भाषा बोलतो. देवाचा आत्मा कधी रॉंग भाषा बोलत नाही. तुम्ही देवाच्या अनमोल मोती आहे प्रियांनो. अनमोल मोती नाव तुम्हाला देतोय प्रभू, पण हे अनमोल मोती नाव तुम्ही टिकवून ठेवा म्हणून हे वचन चाललंय. तुम्ही दगड बनू नये मोतीच. म्हणून माझ्या 13व्या अध्यायात मग ते सांगितलं नाही एकाला मोती सापडा.
है ना. सांगितलंय ना, मूर्तीचा उल्लेख केलाय ना तिथं. का केला उल्लेख? सगळं त्यांनी सोडून दिलं पण त्या मूर्तीला प्राप्त केलं. काय काय दर्शवतो तो शब्द? मनुष्य आपल्या जीवनामध्ये माझी किती दैन्य अवस्था होऊ पण मी येशूला माझ्या जीवनातून सोडणार नाही. तो मूर्ती आहे तो. हा मोती ज्याला सापडेल त्याला जीवन सापडलं समजायचं. ज्याला ह्या मोतीने सापडलं त्याला जीवन नाही सापडणार. म्हणून येशू म्हणला मी जीवनाची भाकर आहे. जो मला खातो त्याला भूक लागणार नाही म्हणला ना. जो माझा देह खातो त्याला भूक लागणार नाही म्हणजे त्याच्या आत्म्याला भूक लागणार नाही. या शरीराला भूक लागते. तुम्ही म्हणता का नाही 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 ब्रदर आम्ही जेवत नाही, आमच्या घरात स्वयंपाकच होत नाही म्हणता तुम्ही असं? देहाला भूक लागते पण आत्म्याला भूक लागत नाही. पण येशू ख्रिस्ताने जे माझ्या स्मरणात करत राहा तो शब्द जो वापरलाय तो शब्द आम्ही या पृथ्वीवर प्रभू भोजनाच्या द्वारे पूर्ण करतो. येशूच्या आज्ञे माझ्या स्मरणात हे करा, एकदा तरी करा, महिन्याभरातून एकदा. काही जण तर 4 आठवडे करतात है ना. काही चर्च मध्ये बघा प्रत्येक रविवारी प्रभू भोजन आहे त्यांचं. आपण महिन्यातून एकदा करतो का? कारण येशू ख्रिस्ताने सांगितलं माझ्या स्मरणार्थ हे तुम्ही करत राहा म्हणून आपण करतो. न तर आपण एकदा केल्यावर का प्रभू भोजन बंद नाही केलं? कारण आपण येशूची आज्ञा पूर्ण करतो. करतोत का नाही? तुम्हाला देवबाप म्हणतो ना जा प्रभू भोजनाला, तुम्ही म्हणता का नाही नाही मला नाही जायचं, मी घेतलं नाही एकदा, आता काय घ्यायची गरज आहे? तुमचा आत्मा म्हणतो का असं तुम्हाला? कारण आत्म्याला तेच आज्ञा पालन करायला देवाच्या आत्म्याने सांगितलंय. जो देवाचा आत्मा त्या आत्म्याला शिकवतो. पण काही जण जात नाही जाणून बुजून, नाही नाही जायचं मला. जे देवाच्या आज्ञा पाळत नाही ते देवाच्या आज्ञा मोडणारे आहेत. फक्त आज्ञा मोडणारे याचा अर्थ असं नाही ते डुक्कर कुत्र झाले. एक महिन्याभरात नाही गेले, पुढच्या महिन्याला गेल्यावर मग डुकराचं आणि कुत्र्याचं परत ते व्यक्ती बनते का? कोणता शब्द कुठं टाकू नये प्रियांनो. जो शब्द ज्या भाषेचा आहे त्याच भाषेला तो शब्द वापरला पाहिजे. कोणता शब्द कुठं नाही वापरू. हे झालंय बाप्तिस्म्याच्या वाचनाचं. एक घ्यायचं एक सोडून द्यायचं. देवाने सोडून द्यायसाठी ठेवलंय का तो बाप्तिस्म्याचं वचन? नाही ना. येशू म्हटलं एक घ्या, 2 कस काय घ्यायचे? अरे तुम्ही लहान बालक होते का नव्हते? लहानातून मोठे झाले का नाही? देवाने जर लहान ठेवला असतं तुम्हाला तर हे ते 2 वचनाचा अर्थ, रिअल अर्थ. तुमची बालपणाची अवस्था, तुमची प्रौढपणाची अवस्था. प्रौढ झाल्यावर तुम्हाला कळतं मला काय केलं पाहिजे है ना. सांगावं लागतं प्रौढ झाल्यावर काय करायचं. ज्याला त्याला कळतं प्रौढ झाल्यावर मला काय करायचं. आणि तेच मग मुलांना शिकवतात आई बाप, प्रौढ झाल्यावर तुला हेच करायचंय का दुसरं शिकवते. आम्ही हे केलं तू वेगळं कर. म्हणून बाप्तिस्माचे 2 वचन, एक अज्ञानाचा बाप्तिस्मा, एक सुज्ञानाचा. हा ज्याला डायरेक्टली सुज्ञानाचा बाप्तिस्मा मिळतो त्याने सुज्ञानाप्रमाणे वागावं, अज्ञानासारखं चालू नये. पण रिअल परिस्थितीमध्ये असं दिसतं की सुज्ञानाचा बाप्तिस्मा घेऊन पण काही जण अज्ञानासारखे करतात आज. तरी देवबाप सहन करतो त्यांचं. देवबाप म्हणतो जाऊ दे लेकरू आहे, याला मी क्षमा नाही करणार मग कोण क्षमा करील? मी जर टाकून दिलं तर सैतानचं गरजणाऱ्या सिंहासारखं टपूनच आहे, कधी गिळावं याला. देवाचं लक्ष सगळं सैतानाकडे आहे. म्हणून तो आपल्या विश्वासणाऱ्याच्या हर हद्दीपर्यंत त्याला क्षमा करण्याची वृत्ती आमचा देवबाप ठेवतो. पण याचा अर्थ असा पण विश्वासणाऱ्याने घेऊ नये की आम्ही देवाला जेवढं सतावता येईल तेवढं आम्ही सतावण्यासाठी तयार राहावं. आज जे कोणी प्रेषित 2:38 वचनाप्रमाणे करत नाही, सांगा देवाच्या आत्म्याला कसं वाटत असन? कसं वाटत असन?
ते तर देह धरून आलेल्या व्यक्तीला म्हणतात तुमचं नाही ऐकणार आम्ही. अरे मी कोण आहे तुम्हाला सांगणार? एवढं ज्ञान आलंय का माझ्याजवळ? देवाने मला दिलं म्हणून मी सांगतोय तुम्हाला. करा ये कल्याण आहे याच्यात. देवाला द्यायची भीती वाटली नाही, पण विश्वासणाऱ्याला करायची फार भीती वाटती. काही जण तर म्हणते हे रेफरन्सच सांगू नका, हा रेफरन्सच आम्हाला ऐकायची इच्छा नाही, तर पुढचं तर आमच्यासाठी फार धोक्याच आहे. सांगा त्यांचा न्याय वर कसा होईल? आहेत का तुम्ही त्या प्रक्रियेमध्ये? म्हणता येईल का तुम्हाला? नाही ब्रदर, तुम्ही हे जे वाक्य बोलले या वाक्याच्या प्रक्रियेमध्ये आम्ही आहोत. देव बाप्पांनी कितीतरी वर आणलंय तुम्हाला या प्रक्रियेतून, आहे ना? झालेत ना काही जणांचे बाप्तिस्मे? झालेत का नाही? म्हणता येईल का की नाही झाले आमचे बाप्तिस्मे? हा, काही प्रियजनांचे नाही झाले. देव बाप त्याच्या सामायामध्ये त्या प्रियजनांचे बाप्तिस्मे केल्याशिवाय राहणार नाही. पण ज्यांचे बाप्तिस्मे झाले नाही ते वचन ऐकतात का नाही? म्हणतात का नाही आम्हाला वचन नाही ऐकायचं, जोपर्यंत बाप्तिस्मा होत नाही तोपर्यंत आम्ही वचन ऐकणार नाही, म्हणतात असं? देवाची आत्मा कधीच अशी परवानगी देत नाही प्रियांनो. देवाचा आत्मा जे योग्य आहे ते योग्य करायला सांगितल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रियांनो, जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. हे बघा,